मंगलमूर्ती आज माझा दिवस आहे. जरा आमच्या आयोजकांना त्रास झालेला आहे, तरी देखील गरीब गेली आहे. शेवटचं नियोजन झालं आणि इथपर्यंतचा प्रवास आयोजकांनी केलेला आहे. या सगळ्या व्यापात प्रचंड कष्ट करावे लागतात, व्यापताप असतो आणि त्याच्यातून ह्या वातानुकूलित या नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रमाचं आयोजन असतं. तुम्ही इथपर्यंत आलात, आता मनोरंजनाचं आमच्यावर सोडून द्या. हसत हसत मनात रडणार आहे. असं किती आलं रडवणाऱ्यांनी गेलं, यात्राच्या मंचावरती दादागिरी करून गेले. आपण काय हसणं सोडला बघा. माईक पण शिटी वाला. हॅलो हॅलो थोडा ट्राय. हॅलो 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 हॅलो. तर आता करतील हळूहळू. आपण सुरुवात करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. विद्यादेवता शारदा माता, बुद्धिदेवता श्री गणेश, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि ह्या महाराष्ट्राचा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे जे आमचे त्रयी शाहू, फुले आणि आंबेडकर यांचा हा अविरत वारसा इथपर्यंत आणून सोडला. हा महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आणि या संतांच्या मांदियाळीमध्ये संत बाळूमामा या हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्याची खिडकी आणि स्वातंत्र्याचे विचार पेरणारे चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर, महाराणी अहिल्यादेवी होळकर, मल्हार होळकर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझ्यासारख्या एका धनगरवड्यावरच्या मुलाला शिकून सोडून एवढं मोठं होत आलं ते केवळ आणि केवळ माझ्या या शैक्षणिक आयुष्यातील माझा बाप डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना नमस्कार करून माझ्या गावचं ग्रामदैवत माझ्या मुलीची आई नवलाई देवी, कळंब्याची आई विठलाई देवी, धने मोडोबा, धने देवडोंगर, लांजाचा मालक धने केदारली देव चव्हाटा, नटेश्वर रंगदेवता मुंबादेवी आणि तुम्ही रसिक राजा, तुम्हाला मनाचा मुजरा करून मी शाहीर विकास नामोरे, मूळगाती बाबू रंगले, ध्रुवा शंकर या वंशवळीतले मी शाहीर विकास नामोरे, नवलाई देवी नाथ मंडळ निवली पेंडे धनगरवाडा शाखा जय हनुमान नाथ मंडळ पन्हाळचे कोटवाडी तालुका खेड. माझा मुलगीपट्टू गेली अनेक वर्ष माझा पाठीराखा संदेश ओके, अतुल इंगळे कीबोर्डला माझा अतुल, बेंजोला माझा अमोल लाडेश्वर आणि डॉक्टर पंडा प्रवेश डिके आणि साऊंडला माझा राजदादा पट्याल. तुम्हाला सर्वांना मनाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय शक्ती पुराकर पंढरी असेल
माऊली पिता बंधू सोयरा तुझी आमुचा निश्चय योजना शरण तुझ मी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना आणि रडवणार आहेत आम्हाला काय बोलणार आता बसू सावळा सावळा विठू श्री हरी विठेवरे उभा श्री हरी सावळा विठू श्री हरी विठेवरी उभा पंढरी वार करी तुझ्या देवाला भेटीला अरे वार करी आला देवा तुझ्या भेटीला विठ्ठला दर्शन दे रे मला विठ्ठला दर्शन दे रे मला सावळा विठू श्री हरी विठेवरी उभा पंढरी सावळा विठू श्री हरी विठेवरी उभा पंढरी वार करी तुझ्या देवाला भेटीला वार करी तुझ्या देवाला भेटीला विठ्ठला दर्शन दे मला चंदनाचा टिळा वारीला निघाला देवा वैष्णवांचा मेळा तुळशी माळ गळा भाई चंदनाचा टिळा वारीला निघाला देवा वैष्णवांचा मेळा पावन सुख सोहळा याची देयाची डोळा पावन सुख सोहळा याची देई डोळा वार करी तुझ्या देवाला भेटीला वार करी तुझ्या देवाला भेटीला
आयुष्याचं होईल सोनं तुझ्या दर्शनानं थकलं नाही देह माझं थकलं नाही मन आयुष्याचं होईल सोनं तुझ्या दर्शनानं हरिनाम कथा कीर्तन अभंग गातो भजन हरिनाम कथा कीर्तन अभंग गातो भजन सुख समाधान द्यावे पुण्य गाठिया सुख समाधान द्यावे पुण्य गाठिया विठू श्री हरी विठुराई उभा पंढरी सावळा विठू श्री हरी विठुराई उभा पंढरी वार करी तुझ्या देवाला भेटिला वार करी तुझ्या देवाला भेटिला विठ्ठला दर्शन दे मला अरे बोल श्री गणपती गजानन गाव देवी अखंड हरदासुलीचा तर म्हणाले असं असं करू नका हा असंच बोलले ना भाऊ असं असं करायला पण लय घासायला लागते आणि अशी प्रेमाना वारी आणि अशी बघा आज माझी सगळी मंडळी आहे आज मला आनंद काय हे आयोजक आहे हे आमच्यासारखे ज्या आम्ही समाजातून येतो आमचा एक व्यवसाय आहे अशा लोकांतून अनेक लोकांनी आमच्या व्यवसायावर पण बोलले बारीक जेव्हा तत्वाचा वाद पचत नाही आणि लेखणीला तोंड नसते त्यावेळेला मग असं काहीतरी आधार घेत असतात आज यांनी आम्हाला सन्मान केला सरबीर बोलले आता काय मी बुवा आहे बारीक बुवाच बोललं पाहिजे पण बाबा जे काही छोटंसं यश आलं त्याच्यावर पण लोकांनी टिकल टवाळी केली याने माझं अभिनंदन केलं त्याबद्दल तुमचे आभार तर त्यांनी चॅलेंज केलं की चाली द्या चाल द्या आता सांगू नका देतोय बाबा हम किसी की उदारी रखते नहीं शाहीर येऊन टाका खूप छान चालय वंदन हे गौरी हरा खूप छान चाल हो दर्शन दे लंबोदरा मी त्याची चाल देण्याचा प्रयत्न करतोय आणि माझे शब्द देतोय मान पूजेचा पहिला श्री गणेश पाहिला मान पूजेचा पहिला श्री गणेश पाहिला पाठीशी माझ्या राहिला
हा जन्म चरणी वाहिला या सभारंगणी मी गाईला माझा लंबोदर पाहिला. अशी जोडी चाल शाहीर प्रयत्न केला. आता तुम्ही आमच्या चालल्या चाल द्यायची, बागाला भाग द्यायचा, हिसाब बरोबर. आधी एक फरमाईश आहे. दरवर्षीच म्हणतोस दोस्ताला चल यंदा सवड काढून. ऑफिस मध्ये कार्यालयात की तुम्हाला कोकण कितना प्यारा है, ज्याप्रमाणे युनेस्को मध्ये सांस्कृतिक वर्षामध्ये त्या पश्चिम बंगाल मधला दुर्गोत्सव जो 8 दिवस चालतो त्याची नोंद युनायटेड नेशनने घेतली. यंदा आमच्या 12 किल्ल्यांची नोंद घेतली. आणि त्याचप्रमाणे एक दिवस मला ठाम विश्वास आहे, कोकणासारखा गणेशोत्सव ह्या जगाच्या पाठीवर नाही. आणि एक दिवस आमच्या कोकणातला गणेशोत्सव युनेस्कोच्या लिस्ट मध्ये जाणार म्हणजे जाणार. आणि असा पवित्र सण फक्त फरमाईश देतो. तर त्या कार्यालयातला म्हणतो की दरवर्षी म्हणतोस तूच यंदा तरी चल, एक दिवस जास्त गणपती आहे. फरमाईश आहे दरवर्षीच म्हणतोस दोस्ता चल यंदा सवड काढून. जगागळा निसर्ग सोहळा घे डोळ्यामध्ये साठवून. चल रे दोस्ता गावाला माझ्या, अरे चल रे दोस्ता गावाला माझ्या, तुझं भरून जाईल मन. अरे जरूर एकदा अनुभवावा, जरूर एकदा अनुभवावा कोकणचा गणपती सण. 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 संचार करून द्या माऊलीचा नगरसेवक शहरा पण हे माप मारले बाबा. हे मंगल मूर्ती देवा तुझी चराचरात आहे. भला बंगला व झोपडी मातीच्या घरात आहे. सारे गम पधनी सा, सारे गम पधनी सा ह्या 7 सुरात आहे. आणि लंबोदरा तूच माझा या हृदयात आहे. कथा गातोय. आजची 8वी वारी आहे. 8च्या 8 वारीत 7च्या 7 वारीत गण फेमस झाले. काय परमेश्वराची कृपा, काय परमेश्वराची कृपा. 8वा गण तुमच्या चरणाशी ठेवतोय. कथा मंडळी माझा हा जरा प्रॉब्लेम आहे, चालीच राहिला तर काय समज. कथा मंडळी सांगतो तुम्हा आज भक्त कल्याणाचा हा रिवाज. कथा मंडळी सांगतो तुम्हा आज भक्त कल्याणाचा हा रिवाज. काठी घोंगडी घेऊन या साज गुर राखी तो माझा गणराज. काठी घोंगडी घेऊन या साज गुर राखी तो माझा गणराज. सांगतो तुम्हा
रिवाज भक्त कल्याणाचा हा रिवाज कथा मंडळी सांगत तुम्हाज भक्त कल्याणाचा हा रिवाज काठी घोंगडी घेऊन प्रिया साज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन प्रिया साज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन प्रिया साज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन प्रिया साज दूर राखी तो माझा गणराज लंकापती तो निघाला लंकेस आत्मलिंग घेऊन वसुंधरा मग भयभीत झाली गेली चिंतित होऊन एक अट अशी ही शिवाची विश्वपालक माझ्या देवाची एक अट अशी ही शिवाची विश्वपालक माझ्या देवाची वाणी भविष्याचा तो आवाज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन प्रिया साज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन प्रिया साज दूर राखी तो माझा गणराज स्नान संध्येची झाली वेळ चिंतित पडला रावण करतो विनवणी दुराज्ञास मग विनंती त्यास करून अट झाली गुराची त्यावेळी हाक मार्ग तिनदा यावेळी अट झाली गुराची त्यावेळी हाक मार्ग तिनदा यावेळी मारो धन्य धन्यही रविनाज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन प्रिया साज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन प्रिया साज दूर राखी तो माझा गणराज कथा मंडळी सांगतो तुम्हाज भक्त कल्याणाचा रिवाज कथा मंडळी सांगतो तुम्हाज भक्त कल्याणाचा रिवाज काठी घोंगडी घेऊन प्रिया साज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन प्रिया साज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन प्रिया साज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन निया साज दूर राखी तो माझा गणराज रमाईच्या पटात. तर आता गौर गोष्टी टाकायची आहे हे काम सरलं सगळं. अरे ह्याच्यात तुम्ही पण ना अहो काय झालं माहितीये एक गंमत सांगू काय. अरे हो जमलो काय काय माहितीये आमच्या माणसांची वय आता घबरा वाजू नका काय हो संदेश. आमच्या माणसांच्या पद्धतीत सांगतो. आमची कोकणची माणसं साधेभोळी एकदम साधेभोळी.
तसं आम्ही तसं साधं बोलत आहे, पण तरी पण आम्ही साधंच बोलत. प्रत्येक गावात एक आजी असते. माझी पण म्हातारी आहे, माझी पण आजी आहे, प्रेमळ. पण कसं त्यांची गंमत बघा, टायमावर त्यांचं काय बिघडलं ना, मग त्यावेळेला त्यांचं जे कोण नाव असतं ना त्याच्यावर शिवी देणार. एकदा काय झालं, आमच्याकडं भागी आजी आहे आणि मुंबईत नाही गेलो. अगं आई कशी आहेस? लेका बरी आहे. कधी आलास? म्हणजे सकाळी झाली. बरं आहेस ना? म्हटलं बरं आहे. अगं वय, अगं शशिकांत कसा आहे तुझा पुतण्या? लेका माझा शशिकांत देव माणूस तुझ्यासारखा. दवा म्हणू नको, औषध म्हणू नको, डॉक्टर म्हणू नको, लेका तुझ्यासारखा. कधी पण अगदी बघ माझ्या उपयोगाला येतो. ती अशी बसली होती खाली. शशिकांतचं लय कौतुक केला. लेक माझा म्हणजे सोन्यासारखा पोर. आणि बसलेली उठली तर वर लागला ठ्यांगारा तिच्या. मी आला रे तुझा शशिकांत बनले वगैरे तुझा. म्हणजे टायमाला तर असं ना त्याचं नाव घेतात. म्हणजे अगं तुझी संगीता आली, 15 दिवस राहिली होती, आली होय. माझं सांगू आलं, तांदूळ बिंदून निवडलं आणि तेवढ्यात सुपारीचं खांड खाली पडतं. भांगलंय का तुझा संगीता? म्हणजे हे अशा गमती जमते. प्रेम आहे हो, हे जोक आहे. पण त्या सांगणार का नाही, युट्यूबला टाकतील तुमच्या. परमेश्वर अरे गेलं गेलं रे गेलं गेलो तुम्ही किती दिवस ना काय मागे आला आला काय? हा आला. जिकडे तिकडे चर्चा म्हणे निसर्ग तुला हिरवा. जिकडे तिकडे चर्चा निसर्ग तुला हिरवा. स्वर्ग जाणार कधी हो जावा कोकणामध्ये या गणपती सणासुदी. हो जावा कोकणामध्ये गणपती सणासुदी. आता नाही वाजव राहू, हे असं करतात पहा. गवळण घेतो, टाइम कमी आहे. झालं गवळण ही सांग एक शेर घेतला त्यांच्याकडे. तर म्हणतात तुला टांगून ठेवी. श्रेया चाचे, प्राज्वल चाचे या 2 बहिणींकडनं परत 200 रुपये आलेले आहेत. तर म्हणतात उलटा टांगून ठेवी. मान्य आणि म्हणतात जोपर्यंत गवळणला माहिती नव्हता हा देव आहे तोपर्यंत ती अशी करायची तसं करायची. पण मंडळी शास्त्रानुसार ग्रंथाच्या आधारानुसार ज्या वेळेला ऋषभानू आणि कीर्ती या दोघांना ती मुलगी जेव्हा मिळाली, तिच्या नशिबात आली, पाण्यातून आली आणि 7व्या अवतारातलं असं वचन होतं, मी लक्ष्मी म्हणून राधानंतर येईल, मात्र पहिलं मी दर्शन माझे डोळे उघडेल तेव्हा माझ्या समोर श्रीकृष्ण पाहिजे. श्रीकृष्ण राधा मोठी, काही म्हणतात 9 महिन्याने, काही म्हणतात 9 वर्षाने. मात्र ती पाण्यात लोकांना वाटलं आंधळी आहे. मग शेवटी म्हणाले की त्या श्रीकृष्णाला एकदा बोलून घ्या. बोलवला, जसा बोलवला तसे डोळे उघडले. म्हणजे त्याच वेळेला तिचं दर्शन झालं होतं. लहानपणी जन्मतात आणि म्हणतात मोठं झालं. मग त्या राधेला माहिती नव्हता. विनय बुवा खुलं अजिबात खुलं ऐसा नाही चलेगा. प्रेमानच वारी. माझा समाज समोर आहे, माझ्या आया बहिणी समोर आहेत, लहान लहान लेकरं आलेली आहेत, त्यांना कुठेतरी भाजीला वाटेल असं मी एक शब्द बोलणार नाही. आणि तरीही तुमच्या भागाला भाग देईन. यांचं शक्तीवाल्यांचं ह्या मरण हेच झालंय. लांबोरे भाऊ आगाऊ बोलत नाही, लांबोरे भाऊ काय टिंब ह्या शब्दांवरनं बोलत नाही. त्याला मग तरी पण टाळ्या कशा पडतात लांबोरे भावाला? अरे हे जादू आहे, प्रेमाला जिंकायचं. हे बघा शिरादेव, परसादीचा शिरादेव, एवढा शिरा देऊन पण जर मन तृप्त होत असेल, याशी म्हणे सात्विकपण. आणि हे शक्यतो पाहिजे म्हणून गवर्नर अगं गोकुळा नसेवा वृंदावने त्यांना तुला दुःखच अडवणे. आणि काही जणी तुझ्या सारख्या मिळाशी त्या प्रत्येकीला अद्दल घडवले. अरे टांगे टांगे तू ऐसा कैसा टांगेंगा. तुझ्या सासरची येणीची आणि तुझ्या सासऱ्याच्या दाढीची. मी त्या श्रीकृष्णाने गाठ मारली, ती गाठ सोडवता आणले. और तुम टांगेंगा ऐसा कैसा चलेगा. वाजे बुआ सुनो, त्या 4 द्या बुआ. थांबा, या स्केल बिल मला काही जमत नाही. तुम्ही गवळ्याच्या
पोरी लाग म्हणता केली चोरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी लाग म्हणता केली चोरी आडकाल हा माझ्यावरी आडकाल हा माझ्यावरी आडकाल हा माझ्यावरी आडकाल माझ्यावरी हरिमी गिरिधारी हरिमी गिरिधारी नंदाचा मी मुरारी गोकुळचा मी श्रीहरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी गाग म्हणता केली चोरी गवळ्याच्या ग पोरी गाग म्हणता केली चोरी आडकाल हा माझ्यावरी आडकाल हा माझ्यावरी आडकाल हा माझ्यावरी आडकाल हा माझ्यावरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी गाग म्हणता केली चोरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी गाग म्हणता केली चोरी उठल्या सुटल्या तुम्ही गलबाड कुठल्या सांगतो माईला गाराड सारी हो उठल्या सुटल्या तुम्ही गलबाड कुठल्या सांगतो माईला गाराड सारी कशाला फुटल्या कोणी घागर लुटल्या तुझ्या ढवळ्या येता माझ्या दारी बिहारी मी सावळा हरीला मस्करी करतो तुझी गा यमुनेच्या तीरी मथुरेच्या बाजारी कधी छेडलं सांग तरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी गाग म्हणता केली चोरी अरे अरे हा गवळ्याच्या ग पोरी गाग म्हणता केली चोरी उठता बसता तुम्ही माझी निंदा करता राग काल हा माझ्यावर धरता हो फिरता फिरता तुम्ही कधी वाटत दिसता आता पाहून का खाली हसता आडग का घेता बदनाम करता झुलता तुम्ही ग साऱ्या नारी कधी मी बळजोरी सांगती का जोरी थोडी केली का कधी यमुनेली गवळ्याच्या ग पोरी गाग म्हणता केली चोरी गवळ्याच्या ग पोरी गाग म्हणता केली चोरी आडकाल हा माझ्यावरी आडकाल हा माझ्यावरी गवळ्याच्या ग पोरी गाग म्हणता केली चोरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी गाग म्हणता केली चोरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी गाग म्हणता केली चोरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी गाग म्हणता केली चोरी वाजे बुवा याची चाल तुम्ही द्यायची ऐका याची चाल यांच्याकडून घ्यायची आहे तुम्ही मागून घ्यायची वसूल घ्यायची याने घेतली की नाही नवीन चाल होती मी एक तर चालीचा एकदम डेंजर माणूस आपलं माझ्या चाली आठवत नाही तरी पण मेहनत घेतली त्यांची चाल दिलेली आहे माझ्या गवळीची चाल तुम्ही द्यायची नाही तर म्हणायचं आय माय सॉरी बारकू झोरे गाव देवरो मानाचा जय मल्हार 201 रुपयाचा पारितोषिक होत्या वाटाळ वळणी
कोसो मैल दूर चालुनी दगड धोंडे काट्यातुनी त्या वाटेनी माझ्या वडिलांनी त्या वाटेनी माझ्या वडिलांनी आणील तुला नवाणी हो गणा माझ्या बालपणी होत्या वाटाळ वळणी. एक गाणं गायलं, चोरली कुणी शिवसेना. मग सगळं आलं, हे सगळं एबीपी माझा, स्टार न्यूज, हिंदीवाला पण आलं, रत्नागिरी टाइम्सला हेड न्यूज होती, म्हणजे गाण्याचे शब्द होते. मग आता मी रत्नागिरी टाइम्स फेम लावू, एबीपी माझा फेम लावू? हे असं हो, प्रगती करा. तुम्हाला अशा फरमाईश आल्या पाहिजेत. गाणे आता तुमचं एक गाणं व्हायरल आहे, कोकण माझा, असे ह्याच्यावरती मेहनत करा. कोकण स्टार हे जर कोकण स्टार असतील तर नुसत्या रत्नागिरी जिल्ह्यात 6 भारत होत नाहीत. मग ते बोल हे असले हे छोट्या छोट्या गोष्टीत राहू नका. बुवा तुम्ही सुशिक्षित आहेत, बाहेर पडायच्यातून. आता काय या फरमाईश ते मला लय आवडतात. वेळात वेळ काढून बोला, वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे दोन. सगळ्या जगातला श्रीमंत माणूस, त्याच्या मोबाईल मध्ये इनकमिंग आई आणि बाबाचा फोन आहे, त्याच्या मोबाईल मधून आउटगोईंगच्या लिस्ट मध्ये आई आणि बाबाचा फोन आहे. तो या जगातला श्रीमंत माणूस. नाहीतर फेसबुकला 5,000 मित्र, 25,000 फॉलोअर्स, काही असं नसतंय. हे म्हण आहे की फेसबुकला 5,000 मित्र आणि गावात विचारणा कुत्र. आपलं कुटुंब सगळ्यात मोठं. आपल्या बहिणी, आपला भाऊ, आपली मुलं, आपली एकुलती एक सख्खी बायको आणि आई बाबा. वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे दोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. फरमाई झाली. अजून एक, याच्यात दोघांची आणि माझी पहिलीच भेट आहे. आणि त्याने प्रश्न विचारलाय, कंसाच्या दरबारातील एका नोकराला श्रीकृष्णाने 2 वरदान दिले, ते वरदान कोणते, त्या नोकराचे नाव काय? मथुरा दरबार आधार घ्यावा. त्यांनी आधार दिलाय, छान दिलाय. तर बुवा विविध ग्रंथ आहेत. एखाद्या ग्रंथामध्ये सीतारामाची बहीण दाखवले, अनेक ग्रंथामध्ये पत्नी दाखवले. विविध ग्रंथाचे आधार आहेत. त्यानुसार तुम्हाला 2 उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय, कारण तुम्ही टीप सोडली नाही. पहिलं नाव कुब्जा, कलौकार कुब्जा. ही स्त्री आहे, तिला त्रिवक्रा देखील म्हणतात. त्रिवक्रा का म्हणतात, तर त्या शरीराच्या 3 ठिकाणी ती वाकलेली होती, तिला कुबड्या होता. तर वरदान होतं, तुझं कुरूप हे रूप आहे ते जाऊन सुंदरता आणि निरोगी शरीर लाभेल. आणि दुसरा वर होता, भगवत शक्तीचे सानिध्य आणि मुक्तीचे वरदान होईल. तर पहिलं उत्तर तुमचं कुब्जा. दुसरं उत्तर देतोय, तर दुसरं उत्तर आहे सुदामा. कारण सुदामा देखील ह्या कंसाच्या दरबारामध्ये मथुरेत होता. आणि तर त्याला वरदान दिलं होतं, एक अखंड मैत्री आणि अखंड भक्ती. ही 2 वरदान दिली. शाहीर, तुमच्या विवेक बुद्धीला जर हे पटत असेल, नैतिकतेला पटत असेल, तो उत्तर मान्य करा, नाहीतर हरकत नाही. माझा प्रश्न तुम्हाला, शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं? आणि आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात तुम्हाला मिळेल. आता एक प्रश्न पण जाऊया. काहीतरी बोलले ना की म्हणे तुमची कहाणी मला माहिती आहे, मी पाणी देईन, हे देईन. जरा परत होऊ दे.
चल हट बघू बाजूला, चल हट बघ बाजूला, कुठली लावसत नाही नाही ती. चल हट बघ बाजूला, कुठली लावसत ही नाही ती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. शेतकरी राजा तयार झाला, सर्जराजला बांधून कसला, आकडी कोयती हो कमरेला, आकडी कोयतीचं पुराण सांग शाहीर कोणती. आकडी कोयतीचं पुराण सांग शाहीर कोणती. वगैरे तुम्ही करणार नाही अशी अपेक्षा आहे. एक पद घेतो आणि बारी संपवतो. ते नसते जर का बर, ते नसते जर का बर, आमचं काहीच नव्हतं खरं. ते नसते जर का बर, आमचं काहीच नव्हतं खरं. अभिमानानं सांगतो नाव त्याचं भीमराव आंबेडकर. अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर. अभिमानानं सांगतो नाव त्याचं भीमराव आंबेडकर. अभिमानानं सांगतो नाव त्याचं भीमराव आंबेडकर. ते नसते जर का बर, ते नसते जर का बर, आमचं काहीच नव्हतं खरं. ते नसते जर का बर, आमचं काहीच नव्हतं खरं. अभिमानानं सांगतो नाव त्याचं भीमराव आंबेडकर. 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 बारीक संपवतोय. महाडिक माऊली तुमचं गाणं आहे, ह्या पोरांनी शोधून नाही ठेवलं. आता काय बोलणार, दुसऱ्या बदला 100% घेतो. बारीक संपवतो. शाहीर तुम्हाला शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद.